चला तर आपण बनवणार आहोत एकदम मऊ आणि टेस्टी पालक कोफ्ते. तेही न तळता न वाफवता. बाहेरून एकदम परफेक्ट आणि आतून सॉफ्ट. असे हे कोफ्ते चवीलाही जबरदस्त लागतात. एकदा ही सोपी पद्धत ट्राय केली तर पुन्हा नेहमीचे कोफ्ते करायची तुम्हाला गरजच पडणार नाही. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण लगेचच रेसिपीला आता सुरुवात करूया. सर्वात आधी आता इथे आपल्याला पालक कोफ्ते तयार करण्यासाठी एक जुडी पालक मी आधी तोडून स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. पालकामध्ये भरपूर असं पाणी असतं. तर आता बघा इथे सुरुवातीला काय करायचं बघा, पालकाचे हे जे देठ आहेत तर हे थोडे जाड आहेत. आता इथे तोडून मी दाखवले असता तुमच्या लक्षात येत असेल. तर हे जाड देठ जे आहेत भाजीचे पालकाचेच ते आपल्याला घ्यायचे नाही. तर इथे बघा देठाचा भाग मी तोडून घेत आहे. आणि आता इथे आपण बघा पूर्ण जो पालक आहे देठाचा भाग काढून असा हातात एक त्याचा बंच तयार करून घेतलेला आहे. सध्या आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पालेभाज्या फार कमी प्रमाणात मिळत आहेत. तर आता इथे बघा आपण जो पालक घेतलेला आहे तर तो आपल्याला शक्य होईल तितका बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपर जर असेल तर त्यामध्येही बारीक चिरून घेऊ शकता. तर इथे शक्य होईल तितका मी बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पालक आधी धुवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण बारीक चिरल्यानंतर तर आपण तो धुतच नाही, पण आधी धुवून तो कोरडा करून खूप घेणं गरजेचं आहे. तर आता इथे बघा पालक आपण पूर्ण जो होता तो बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर इथे संपूर्णच पालक आता माझा चिरून झालेला आहे. तर आता हा चिरून घेतलेला पालक एका आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आता आपल्याला पालक बारीक का चिरायचा आहे, कारण आपण जे कोफ्ते तयार करणार आहोत तर पालक जितका छान बारीक असेल कोफ्ते तुमचे तितकेच चांगले सॉफ्ट तयार होतात. तर आता बघा संपूर्ण पालक आपला जो चिरून झालेला आहे भांड्यामध्ये काढलेला आहे. तर आता एक छोटं वाटण तयार करूया. तर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता. तर आता पाणी न टाकता हे वाटण आधी तयार करून घेते. तर बघा हे वाटण जे आहे ते या पद्धतीचं तयार करायचं. थोडं जाडसर असलं तरीही चालेल, पण जास्त बारीक करू नका. तर आता हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आलं. तर इथे बघा कुठलेही खडा मसाल्याचा वापर इथे आपण करणार नाही आहोत. तर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तर हा कांदा इथे आपण जाडसर चिरूनच घेणार आहोत. कांदा अजिबातही भाजण्याची आपल्याला गरज नाही, फक्त जो समोरचा भाग आहे तो काढून टाकायचा. तर आता हा कांदा जाडसर असा चिरून घेते आणि कांदा यापेक्षा जास्तही वापरू नका, कारण ही जी भाजी करत आहोत त्यासाठी हा मध्यम आकाराचा कांदा पुरेसा आहे. आता कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे. ते सुद्धा आपल्याला यामध्ये जाडसर चिरून घालायचं आहे. बियांचा भाग तुम्ही काढूही शकता जर तुम्ही वापरत नसाल तर. तर इथे मी बियासहित जे टोमॅटो आहे ते जाडसर चिरून यामध्ये घातलेलं आहे आणि थोडीफार कोथिंबीर घेतलेली आहे. आता पाणी न टाकता हे वाटण करायचं. पण वाटण कसं करायचं, एकदमही बारीक नाही, हलकंसं जाडसर, म्हणजे आपण पाहताबरोबर लक्षात आलं पाहिजे आपण यामध्ये काय काय घातलेलं आहे. कांदा टोमॅटो बघा अगदी सहज दिसत आहे. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर इथे आपलं सर्व वाटण तयार करून झालेलं आहे आणि पालकसुद्धा. तर आता आपल्याला एक एक साहित्य घालायचं आहे. तर सर्वात आधी सुरुवातीला आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता तो घालून घेणार आहोत. तर इथे यामध्ये आपण बघा धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद. आणि साबूत जे जिरं आहे ते जिरं पाव चमचा घालायचं आहे. यामुळे टेस्ट कोफ्त्यांची खूप छान लागते. आता यामध्ये आपण 2 चुटके हिंग वापरणार आहोत. तर आता आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर आता इथे आपण 3 चमचे सुरुवातीला बेसन पीठ घालणार आहोत. आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्यापेक्षा थोडा मोठा चमचा इथे घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता कोफ्ते तयार करत असताना यामध्ये जास्त जर बेसन पीठ झालं तर कोफ्ते कडक तयार होतात. त्यासाठी बेसन पीठ जितकं शक्य होईल बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे. कोफ्ते छान नरम राहावेत, सॉफ्ट तयार व्हावेत यासाठी 2 चमचे तेल घालायचं. तर आता हे सर्व साहित्य सुरुवातीला आपण यामध्ये छान एकत्र करून घेणार आहोत आणि अजून यामध्ये आपल्याला थोडं बेसन पीठ घालायचं आहे. वाटीने जर घेत असाल तर जवळपास 1 ते सव्वा वाटी बेसन पीठ लागणार आहे. तर आता इथे पालक छान कोरडा असणं खूप गरजेचं आहे. पालक थोडा जरी ओलसर असेल, कारण इथे मीठ आणि आपण बघा सर्व साहित्य घातलेलं आहे. मिठामुळे लगेचच त्याला पाणी सुटतं आणि पालक तुमचा हलकासा त्याला ओलसरपणा येतो. तर आता परत आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत.
तर आता 2 चमचे परत बेसन पीठ घातलेलं आहे आणि हे सुद्धा छान आपल्याला व्यवस्थित यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. पाणीसुद्धा अगदी फक्त भाजीचा 1 चमचाभरच वापरायचं आहे आपल्याला. तर आता इथे झालं काय, टेक्निकल प्रॉब्लेममुळे मोबाईल बंद झाला आणि शूट करायचं राहून गेलेलं आहे. पण यामध्ये बघा अगदी भाजीचा 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे. तुम्हाला गरज वाटली तरच थोडंफार पाणी घाला. बघा असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याचे कोफ्ते तयार करायचे आहेत. हाताला जास्त असं चिकटत असेल तर थोडाफार तुम्ही तेलाचा किंवा पाण्याचाही हात घेऊ शकता. पण इथे मी तेल लावून घेतलेलं आहे बघा. अगदी हाताला थोडंफार तेल लावल्यामुळे बेसन पीठ जे आपण इथे वापरलेलं आहे ते हाताला चिकटत नाही. तर आता अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आवडीनुसार त्याला आकार देऊ शकता. हलकासा लांबट किंवा गोल. बघा मी असे तयार करून घेतलेले आहेत आणि असेच सर्व कोफ्ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता परत एकदा दुसरा करून दाखवते तुम्हाला. तर आता हा बघा या पद्धतीने तयार करायचा हातावर. तुम्हाला हाताला चिकटत असेल तर परत थोडं तेल लावून घ्यायचं, पण एकदा लावल्यानंतर परत लावण्याची गरजही पडत नाही. तर इथे बेसन पिठाचा फार जास्त वापर करायचा नाही. तर आता आपले जे कोफ्ते आहेत ते सर्व तयार करून झालेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही असे हे कोफ्ते किती म्हणजे बेसन पीठ आपण कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता गॅस लावलेली आहे आणि भाजी फोडणीला घालणार आहोत. तर कढईमध्ये सुरुवातीला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर इथे पाव चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. तर इथे पाव चमचाच आपण जिरे घालणार आहोत. जिरं चांगलं असं फुलू द्यायचं आहे आपल्याला. जिरं छान फुलल्या गेल्यामुळे भाजीला चव तर छान लागते आणि जिरं खातानाही चवीला छान लागतं. आता यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलेलं आहे जाडसर ते घालून घ्यायचं आणि हे वाटण छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण टोमॅटो असल्यामुळे याला पाणी सुटतं आणि कांदाही बघा कच्चाच वापरलेला आहे. कांदा, लसूण. तर आता इथे आपल्याला हे छान यातलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि जितकं छान कोरडं हे परतून घ्याल तितकीच भाजीची टेस्टही वाढेल. त्यासाठी झाकण ठेवूया आणि गॅसची स्पीड मीडियम ठेवलेली आहे. मीडियम स्पीडवर आपल्याला पूर्ण हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर इथे आता झाकण उघडून बघूयात. तर आपलं जे वाटण आहे ते कोरडं दिसत आहे आणि वर वाटणाच्या हलकंसं तेल आलेलं आहे. तर आता बघा इथे एकत्र करून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये अगदी पाव चमच्याला थोडी कमी एवढी हळद घालायची, पाव चमचा धना पावडर आणि इथे अर्धा चमचा आपण गरम मसाला, त्याचबरोबर इथे चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता हे जे कोरडे मसाले घातलेले आहेत हे वाटणाबरोबर छान परतून घ्यायचे आहेत आणि हे सर्व छान एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला अजून याची एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आता हे जे पूर्ण कांदा, लसूण जे आहे ते छान आपण अशी वाफ काढून घेतल्यामुळे ते खमंग असं परतल्या जातं आणि भाजीला छान अशी टेस्ट लागते. तर आता परत झाकण ठेवलेलं आहे. आता झाकण उघडून बघूयात. तर यावेळीसुद्धा गॅसची स्पीड मीडियमच ठेवलेली होती आणि 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढून घेतलेली आहे. तर बघा वाटण छान कोरडं झालेलं आहे. तेलसुद्धा वाटणातील सेपरेट झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत बघा कसुरी मेथी. तर इथे आपल्याला फक्त पाव चमचा एवढी कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची आहे. म्हणजे या वाटणाबरोबर परतली गेल्यामुळे तिचासुद्धा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. आणि आता तीसुद्धा एकदा छान या वाटणाबरोबर आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर 1 प्याला पाणी इथे मी घालणार आहे. हे कोमट केलेलं पाणी आहे. तर इथे पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. आता पूर्ण छान एकदा एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये कोफ्ते घालायचे आहेत. पण जोवर छान आपल्या या भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत कोफ्ते यामध्ये अजिबातही घालायचे नाही. नाहीतर मग पूर्ण भाजीच्या रश्श्यामध्ये कोफ्ते जे आहेत ते विरघळून जातील. तर इथे बघा हे कोफ्ते आपण भाजीमध्ये एक एक करत घालून घेणार आहोत. तर अशी खळाखळा भाजीला उकळी यायला पाहिजे. गॅसची स्पीड इथे मीडियमच ठेवलेली आहे आणि कोफ्ते घालून घेणार आहोत आपण. तर आता पूर्ण कोफ्ते जे आहेत ते आपले घालून झाल्यानंतर भाजी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे 5 मिनटं. तोवर यामध्ये चमचा अजिबातही घालायचा नाही. आणि कोफ्ते शिजल्या गेलेले आहेत हे कसं ओळखायचं आपण, तर जे बघा इथे कोफ्ते शिजल्यानंतर अगदी सहज ते वर येतात. तेव्हा समजायचं आपले जे कोफ्ते आहेत ते शिजल्या गेलेले आहेत आणि हलकासा त्यांचा रंगही बदलतो.
आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे भाजीलाही बघा दाटसरपणा किती छान आलेला आहे. आपण यामध्ये जे कोफ्ते घातलेले आहेत त्यामुळे भाजीलाही दाटसरपणा येतो आणि कोफ्ते इथे बघा अजिबातही आपल्या भाजीचा जो रस्सा आहे त्यामध्ये विरघळल्या गेलेले नाहीत आणि भाजीला बघा इथं किती दाटसरपणा दिसत आहे आणि तेलही किती छान आलेलं आहे. तर आहे ना सोपी आणि झटपट अशी ही पद्धत. अजिबातही कोफ्ते तुम्हाला तळायचे नाहीत किंवा वाफवायची झंझट नाही. तर आता ही सर्व करूया भाजी आपण. तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, एवढंच नाही तर भाकरीबरोबरही भाजी खाऊ शकता. एकच नंबर लागते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही सोपी पद्धत आणि पालक कोफ्त्यांची रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला चॅनलवर कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. पुन्हा अशाच छान, झटपट आणि घरगुती रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. आता कोफ्त्यांची भाजी तर तयार झालेलीच आहे, पण हे कोफ्ते किती सॉफ्ट झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आपण एक कोफ्ता तोडून सुद्धा बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, चमच्याने तोडत असताना अगदी सहज हा कोफ्ता तोडला जात आहे. तर आहे ना अगदी झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.